हे नका बाळा, झालं अगं स्वीटू, काय ग हा वेडेपणा? हा हात खाली ठेव. थोडं बाळा, थोडा त्रास होईल थोडा. कुठे चुकले हो मी? कुठे कमी पडली? का वागली माझी मुलगी असं? इतकी वर्ष इतक्या मायेनं, इतक्या विश्वासानं वाढवलं हो मी तिला. पण आज तिने हे असं. म्हणून तू चुकलेली नाहीयेस ना, तुझे संस्कार तोकडे पडले. का वागली माझी स्वीटू असं? का वावत गेली? ना आगीची भीती, ना जगाचं भान. कसला वेडेपणा आहे हा? हा वेडेपणाच आहे जगासाठी. जगासाठी? म्हणजे म्हणजे ती चुकली असं तुम्हाला वाटत नाहीये? अहो, आपली स्वीटू प्रेमात पडलीये आणि त्या प्रेमापायी तिने स्वतःचा हात भाजून घेण्याचा वेडेपणा केला. एक आई म्हणून मी फक्त बघत होते. हरले मी, हरले मी एक आई म्हणून. हरलीस? कुणाशी स्पर्धा आहे तुझी? स्वीटूच्या नशिबाशी? अगं नलू, तिच्या आयुष्यात जे काही घडतंय ना ते तिचं नशीब. पण एवढं होऊ नये तिने आपली मर्यादा ओलांडली नाही. हे तुझे संस्कार. नलू, हे प्रेम सुद्धा ना एक अजब रसायन आहे. जितकं उदात्त ना तितकंच हळू. भल्या भल्याना भान विसरायला लावणार. ही पोरं प्रेमात पडल्यावर ना सगळं विसरून जातात. त्यासाठी काय वाटेल ते करायला तयार असतात. आपल्या स्वीटूने आज जे काही केलं ना तसं किंवा त्या पलीकडचंही. ह्या मुलांना आपल्या आई बापांना दुखवायचं नसतं, लोकांना बोलायची संधी द्यायची नसते, जगासमोर तमाशा करायचा नसतो, कारण त्यांचं जगच बदललेलं असतं. कोणाला काय वाटेल, कोण काय बोलेल याच्याही पलीकडे गेलेली असतात ही पोरं. आज काही काळ स्वीटू सुद्धा ना भान विसरली. ओमकारने स्वीटूला दिलेला मोबाईल तो रागाच्या भरात आगीत टाकून दिला. काय करणार होती ती? काय बोलताय तुम्ही? म्हणजे मी चुकले? काय बोलताय तुम्ही? मी असं करायला नको होतं. तू खरंच चुकलीस. तू आताहीपणे वागली. मी तुला दोष देत नाही, पण निदान स्वीटूला बोलायची संधी तरी द्यायची. तुला माहितीये की अल्लड वयातलं पहिलं प्रेम हे कसं असतं. पण यातून जात असताना स्वीटूने आपली मर्यादा कधी ओलांडली. आपल्याला शर्मेने मान खाली घालावी लागेल, आपल्याला लाज वाटेल, काळजी वाटेल, असं ती कधीही वागली नाही. आपण शकुताईकडे तिला राहायला पाठवलं, ती केली. आपण तिच्यावर कोणतंही बंधन लादलं नाही. ओमकार आपल्या घरी राहायला आले, आपण त्यांना घरच्यांसारखं वागवलं. या दरम्यान त्यांची झाली मैत्री. पण ही मैत्री स्वीटूने कधी आपल्यापासून लपवली नाही. आपल्यासाठी ती खानविलकरांकडे गेली, आपण तिला बोलवलं, ती परत. स्वीटूने कायम तुझा, माझा आणि घरच्यांचा विचार केला. ओमकारवर प्रेम असून सुद्धा तुझ्यासाठी ती भलत्याच माणसाच्या गळ्यात माळ घालायलाही तयार झाली. माझ्यासाठी?
म्हणजे तुम्हालाही असं वाटतंय का की मी माझ्या मुलीच्या वाईटावर उठली? काहीतरी काय बोलतेस तू नलू? हो, स्वीटूला फक्त प्रेम दिसतंय, पण मला त्या प्रेमामुळे तिच्या आयुष्यात पुढे येणारे खाचखळगे दिसतात. हे नातं सोडल्यावर तिला कशा कशाला सामोरं जावं लागेल हे दिसतंय. आपल्या मुलीला तिच्या मनासारखा नवरा मिळावा हे प्रत्येक आईची इच्छा असते. माझी हो आई आहे ना. मनात असलेल्या मुलाला विसरून जा आणि दुसऱ्या कुठल्या तरी मुलाबरोबर सुखाने संसार कर. हे आपल्याच मुलीला सांगणं सोपं नाहीये. पण आपली मुलगी ज्या मुलाच्या प्रेमात पडलीये ना हो, त्याच्याशी जर तिचं लग्न झालं आणि ती जर त्या घरात गेली ना तर ती सुखाने नाही राहणार. तुम्ही आता तिचं मन जपायला जाल आणि तिच्या भविष्याचं नुकसान होईल. पण तुम्हाला तिला काही बोलायचंच नसतं. तिला ओरडायचं असेल, रागवायचं असेल, कुठल्याही गोष्टीसाठी अडवायचं असेल ना तर मीच असते. लोकांसाठी पण स्वीटूच्या सुखाच्या आड येणारी मीच दिसते. सगळे नामानिराळे राहतात, शेवटी चुकीची ठरते ती कोण? आई. नलू तसं नाहीये ग, मी तुला दोष देत नाहीये. तुझ्या मनात जी भीती आहे तीही कळते मला. मालविका मॅडमना रोज ऑफिसमध्ये भेटतो मी, त्यांचं वागणं बोलणं जवळून बघितलंय मी. त्या कशा आहेत हेही माहितीये मला. त्या घरात आपली मुलगी सुखी राहू शकणार नाही हेही कळतंय मला. पण जेव्हा रात्री मी घरी येतो ना आणि आपल्या स्वीटूच्या डोळ्यात ओम बद्दल असलेलं प्रेम, माया, काळजी बघतो ना, मला असं वाटतं की तिची ही इच्छा पूर्ण व्हावी. माझ्या लाडक्या लेकीला प्रेमाने इतकं आपलंसं करू पाहणाऱ्या मुलाची तिला आयुष्यभराची साथ मिळाली. एवढी चिमुकली होती आपली स्वीटू, महिन्याभराची सुद्धा नसेल. मी तिला अशी उचलली तर माझ्याकडे बघून खुदकन हसली. तेव्हाच ठरवलं की तिच्या चेहऱ्यावरचं हे हास्य तसंच राहू द्यायचं. जगातलं सगळं सुख तिला द्यायचं. काय केलं ग मी तिच्यासाठी? तिला काही देऊ शकलो नाही. तिच्या मनात असलेल्या मुलाचा हातही तिच्यासाठी मागू शकलो नाही. मलाच बोलू दे. बाप म्हणून ना माझ्या मनावर खूप दडपण आलंय. माझ्या मुलीची साथ देऊन तिला आयुष्यभरासाठी सुखी ठेवू की बाप म्हणून माझं कर्तव्य पार पाड. त्या आयुष्यात तिला पुढे ठेस लागू नये म्हणून मागे खेचू. नलू, इतका गोंधळ माझ्या मनात याआधी कधीच नव्हता ग. कसं सांगू नलू, त्या मुलीचा बाप होणं म्हणजे खरंच कठीण असतं. आणि आई एवढं सोपं असतं का? मुलाबरोबर ना काळजीही जन्माला घालतो आम्ही बायका. बाईची जेव्हा आई होते ना तेव्हा तिची लेकरच तिचं जग बनत. हो, आपल्या स्वीटूच्या बाबतीत असंच झालं. स्वीटू 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 म्हणून अख्खा दिवस माझ्या तिच्या मागे जायचं. लोक येऊन सांगायचे, अहो किती गोड आहे हो तुमची मुलगी, ती गोबरे गोबरे गाल आहेत, किती गुटगुटीत आहे. पण तीच लोक नंतर जाड झाली तुमची मुलगी, बारीक व्हायला सांगा असं म्हणू लागले, टोमडे मारू लागले. कोणाला सांगते तुम्ही हे? तिच्या आईला. ते टोमडे जिवारी लागायचे हो. पण त्याची जळ ना मी स्वीटू पर्यंत कधीच पोहोचू दिली. स्वीटूला नेहमी आनंदी राहायला शिकवलं. तुम्हाला माहितीये का, जगाला जे खटकलं ना ते मला कधीच खटकलं नाही, आपल्या कोणालाच खटकलं नाही. पण माझी स्वीटू जर लग्न होऊन त्या घरात गेली ना तर ते सगळं वेगळं असेल. कसं समजावू मी तिला, कसं सांगू मी तिला? वेडी होते.
वेडी आहे ती, तिने बघितलं ना स्वतःचा हात कसा भाजून घेतला. कसं सांगू मी माझ्या पोरीला. झालं बाळा. चिन्या चल. शेटू, तुला माहितीये तू 2-3 वर्षाची होतीस ना, तर तुझी आई तुला असे बघ असे 2 बो बांधायची. आम्ही तुला नारळाचं झाड म्हणून चिडवायचो. नारळाचं झाड. 2-3 वर्षाची 3 वर्षाची झालीस आणि हा तुझा वाढदिवस साजरा करायचा होता. पण आदल्या रात्री ना तुला भयंकर ताप आला. तापणे फणफण दिसतो. ताप उतरेनाच. आईनं तुझ्या डोक्यावर अशा मिठाच्या पाण्याच्या अशा घड्या ठेवल्या, वेखंड लावलं, पण ताप उतरेना. आम्हाला खूप अशी काळजी वाटायला लागली. काय करावं ते सुचत नव्हतं. खूप प्रयत्न केल्या. शेवटी आईनं तुला असं असं पदराशी घेतलं आणि आम्ही दोघं तुला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरनी तुला तपासलं. मला म्हणाले, ओ साळवी, काय केवढा तुमच्या मुलीला ताप. म्हटलं तुम्हीच सांगा आता काय करायचं. ते म्हणाले की तुमच्या स्वीटूला बर्फाच्या पाण्याने आंघोळ घालावी लागते. म्हटलं काय हवं ते करा. मी ते असं बर्फाचं पाणी असं तयार केलं. मी तुला अशी उचलली आणि अशी पाण्यात ठेवायला गेलो, तो अशी एकदम वर आली. माझी म्हणजे दादा मला ना थंडी वाजते. म्हटलं तर करायचं काय. शेवटी नलून तुला असं कुशीत घेतलं आणि तुझ्या सकट तिथं थंड पाण्यात उतरलं. अशी थंडीने खूप कुडकुडत होती. पण आम्हाला तुझा ताप उतरवायचा होता. शेवटी तुझा ताप उतरला. देवच पाव. तुला बरं वाटायला लागलं. आणि सकाळी जाग आल्यानंतर पहिला प्रश्न काय विचारलास माहितीये तुला? आई, दादा कुठे ग? सॉरी, मला चुकलं. मी परत असा वेडेपणा नाही करणार दादा. नाही करणार.
ग सॉरी. सॉरी नाही ग बाळा. ए स्वीटू, एक सांगू, मोबाईल इतका छान जळतो मला माहितच नव्हतं का. मी आपला करवंटे आणून जाळत होतो, पण यापुढे मी 4-5 तरी मोबाईल आणणार आहे जाळायला. चला पानं घेऊया. भूक लागली असेल ना सगळ्यांना. काय कुठे बसा. चल सुमित चल. नशीब आपल्याकडे क्रीम होती. नाव लिहून घ्यायला हवं. जरा पेन बघ ना, मिळतंय का बघ. हॅलो, ओमला फोन लाव. का? तो माझी तिथे वाट बघत बसला असेल. तू फोन कर. अरे स्वीटू, खूप उशीर झालाय. एव्हाना वाट बघून गेला असेल तू. तुला माहितीये माझं मन सांगते तू अजूनही तिथेच उभा आहे. तू प्लीज फोन कर. हा चिन्या बोल. चिन्या नाही, मी स्वीटू बोलते. अगं तू कुठं आहेस? काय तू फोन केलास पण कट केलास, काय झालंय? अगं मी तू सकाळपासून वाट बघतोय स्वीटू. मी इथे ऑफिस खाली उभा आहे तुझ्या. सॉरी ओम, रिअली व्हेरी सॉरी. अरे आईनी ना आज गुलाबजाम केलेत, त्यामुळे ना आज सगळे घरी आहेत. सगळे गप्पा मारतायत ना, मग मला निघताच नाही आलं. अरे मी तुझी दिवसभर वाट बघतोय, तू घरी होतीस. अगं मला सांगायचं ना, काहीतरी एक फोन करायचा, काहीतरी सांगायचं. मी काळजी करत होतो तुझी. तू ठीक आहेस ना बाबा? हो मी ठीक आहे. आय एम सॉरी. इट्स ओके. तू सारखं सॉरी का म्हणतेस? उद्या भेटू आपण. भेटू उद्या. गुड नाईट. गुड नाईट.